In this video, we are going to see how to inculcate and imbibe the financial habit and financial awareness into our teenagers. म्हणजेच काय, साधारण वय वर्ष 6 ते 7 पासून ते 14-15 वर्षापर्यंत आपण मुलांमध्ये कशा प्रकारची फायनान्शियल अवेअरनेस आणू शकतो किंवा त्यांना पैशांची किंमत कशी जाणवून देऊ शकतो, छोट्या छोट्या गोष्टीतनं हे आपण पाहणार आहोत. In our Indian households, we are really not keen to talk to our teenagers about financial matters. आपण फारसं त्यांच्याशी पैशांबद्दल बोलत नाही. खरं तर आपण त्यांना पैशांबद्दल बोललं पाहिजे, यामुळे जबाबदारीची जाणीव होते. इथे पैशांबद्दल बोललं पाहिजे याचा अर्थ त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत, छोट्या छोट्या निर्णयांमध्ये आपण जे घरात निर्णय घेतो आहोत, पैशांच्या निगडीत कोणते निर्णय घेतो आहोत, यासाठी त्यांना आपल्याबरोबर कधी आपण आपल्याबरोबर बँकेत नेलं पाहिजे किंवा आपल्या निर्णयात त्यांना कधी विचारलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. In our Indian household, financial literacy to our kid is only limited to their monthly pocket money. म्हणजे त्यांची तेवढी शिल्लक राहते की यावर महिन्याचा पॉकेट मनी त्यांना किती मिळणार आहे आणि त्यातनं त्यांचा किती खर्च झालेला आहे. सो याच्यापेक्षा जास्त खरं आपण त्यांना प्रत्येक फायनान्शियल पॅटर्न्समध्ये सामावून घेतलं पाहिजे. सो फर्स्ट इन धिस केस द फर्स्ट स्टेप इज दॅट वी हॅव टू टेल देम व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वॉन्ट्स अँड नीड्स. म्हणजेच काय तर वॉन्ट आणि नीड हे जे आपण म्हणतो तर इच्छा आणि गरज या दोन्हीमधली डिफरन्स आपण जेव्हा त्यांना समजावून सांगू तेव्हाच त्यांच्या लक्षात येईल. जर का घरातच आईवडिलांनी सारखे दर 6 महिन्याला नवीन मोबाईल्स फोन बदलले किंवा ऑनलाईन ऑर्डर खूप सारे करायला लागले तर घरातील मुलांना लक्षात येतं की हे आपल्याला खूप सहजगत्या घरात अवेलेबल होतं आहे आणि ह्याच्यासाठी जो पैसा लागतो तो कुठून येतो आहे हा मात्र त्यांना माहिती नसतो. सो थोड्याशा सवयी आईवडिलांनासुद्धा आपल्या बदलाव्या लागतात. जेव्हा आपल्याला मुलं होतात तेव्हा किंवा मुलं टीनएजमध्ये जातात तेव्हा त्यांना गोष्टी अर्धवट समजायला लागलेल्या असतात. त्याच्यामुळे गरज आणि इच्छा या दोन्हीमधला फरक त्यांना समजावून सांगितलेला पाहिजे. आणि नॅचरली घरातूनच मुलं शिकतात. सो आईवडिलांनीसुद्धा त्यांच्या वर्तणुकीत, त्यांच्या खर्चामध्ये थोडासा बदल करण्याची निश्चितच गरज असते. देन सेकंड थिंग इज दॅट इन्व्हॉल्व हिम ऑर हर इन हाऊस बजेट. म्हणजे दर महिन्याला आपल्याला साधारण पैसे किती मिळतात किंवा आपल्याला दर महिन्याला खर्च किती होतो हे जर का तुम्ही मुलांना समजावून सांगितलं सो त्यांना लक्षात येईल की आपण कुठे खर्च केला पाहिजे, कुठे या महिन्यात किंवा एखादी गोष्ट आपण या महिन्यात त्याला घेऊन नाही देऊ शकत असं सांगतोय तर ती त्याला समजलं पाहिजे. आणि मला वाटतं जेव्हा तुम्ही त्याला बसून समजावून सांगता तेव्हा त्याला हे नक्कीच लक्षात येतं. म्हणूनच ज्यांच्या घरात टीनेजर्स मुलं वय वर्ष 6-7 पासून ते 15 पर्यंतचे असतात त्या घरातल्या आईवडिलांनासुद्धा आपण खर्च कशा प्रकारे करतो आहोत याकडे सुद्धा खूप लक्ष द्यावं लागतं. 10 इन्व्हॉल्व हिम ऑर हर इन टू हाऊस बजेट. द सेकंड थिंग इज दॅट म्हणजे की तुम्हाला प्रत्येक घराचं एक ठराविक बजेट असतं प्रत्येक महिन्याचं, कारण इन्कमप्रमाणे त्यांचं बजेटसुद्धा प्रत्येक घराचं बदलतं. सो आपण जर का त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं की आपल्या घरात एवढे पैसे येत आहेत आणि त्याच्यातनं आपण आता या महिन्यात एवढेच खर्च करू शकतो याची जाणीव त्यांना करून दिली तर ते नक्कीच ऐकतात. सो आय एम टेलिंग यू अगेन अँड अगेन व्हाय वी आर टार्गेटिंग द एज ग्रुप ऑफ 6-7 to 15 बिकॉज इन दिस पर्टिक्युलर ग्रुप व्हेन वी इम्बाइब द फायनान्शियल हॅबिट्स इन टू अवर टीनेजर्स देन दॅट हॅबिट विल रिमेन लाईफ लाँग विथ देम. म्हणजे काय, जर का त्यांच्याबरोबर आत्ताच आपण त्यांना जर का फायनान्शियल हॅबिट्स शिकवल्यात, त्यांना पैशांचं मूल्य जाणवून देऊन ते खर्च कुठे करायचे आहेत हे जर का त्यांना आपण शिकवलं तर ते आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहतं. कारण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही खर्च योग्य ठिकाणी करता तेव्हाच त्या पैशांना मूल्य असतं. सो इन्व्हॉल्व हिम ऑर हर इन टू हाऊस बजेट. Tell them the difference between wants and needs. The third thing is that take him or her to the bank. म्हणजेच काय, अँड गेट द नॉलेज ऑफ बँकिंग सिस्टीम ऑर बँकिंग ऑर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स टू देम. म्हणजे त्यांना बँकिंगचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स कसे होतात, बँकेचे व्यवहार कसे चालतात किंवा बँकेत नेऊन त्यांना डिपॉझिटची स्लिप भरायला लावणं किंवा विड्रॉलची स्लिप भरायला लावणं, त्यांचं मायनॉर अकाउंट ओपन करणं, जॉईंट अकाउंट ओपन करणं आईवडिलांबरोबर, या छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांनासुद्धा एक ओनरशिपची जाणीव येते. आणि बिकॉज ऑफ दिस ओनरशिप दे आर डुईंग देअर थिंग्स. एक स्वतःचं अकाउंट उघडलं आहे याचा एक मुलांना खूप आनंद असतो आणि त्याच्यामुळे ते फायनान्शियल मॅटर्समध्ये स्वतः लक्ष घालून मनापासून करायला लागतात.
So till now we have seen the three things, that first, let them know the difference between wants and needs. Second, involve them in the house budget. And third, let them know the basics of banking. These three important things are more important for them for their financial habits. आता चौथी इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की ज्याच्यात त्यांचं फायनान्शियल अवेअरनेस वाढेल. म्हणजे काय तर त्यांना तुम्ही तुमच्याबरोबर जेव्हा बँकेमध्ये नेता तेव्हा नॅचरली तुम्ही त्यांना सेविंग अकाउंट काय, फिक्स्ड डिपॉझिट काय, करंट अकाउंट काय, या थोड्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगायला लागलेत की त्याच्याबरोबर इन्व्हेस्टमेंट कशी होते ही तुम्ही त्यांना सांगायला लागलं की लेट देम नो द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. की मी जेव्हा आजपासून पैसे ठेवायला सुरुवात केली किंवा तुझ्या वयाच्या आज आपण 8 सपोज से तो मुलगा 8 वर्षाचा आहे, तर तुम्ही त्याला सांगितलं की आज आपण तुझ्या दर महिन्याला तुझ्यासाठी पैसे बँकेत ठेवतोय बरं का, आणि त्याच्यानंतर साधारण तू जेव्हा 18 वर्षाचा होशील किंवा 20 वर्षाचा होशील तेव्हा इतके पैसे जमा होतील तुझ्या बँकेत. आपण जेव्हा त्याला सांगू तेव्हा जस्ट ही विल बी अमेज्ड. म्हणजे त्याला असं वाटेल की अरे आपण आज दर महिन्याला आपल्याला पैसे आपण जमा करतोय तर आपल्याला 20व्या वर्षी आपले इतके पैसे जमा होतील. सो लेट देम नो द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, की मी दर महिन्याला येऊन इथे पैसे जमा करायचे आहेत. ही या गोष्टीमुळे त्यांच्यात एक सेव्हिंगची हॅबिट वाढेल की दर महिन्याला येऊन मला सेव्हिंग करायचं आहे, आणि आपोआप थोडे मोठे झाल्यावर त्यांना पॉवर ऑफ कंपाऊंडिंगसुद्धा कळायला लागेल. सो जेव्हा तुम्ही त्यांना बँकिंग शिकवाल तेव्हा आपोआप या दोन गोष्टी छोट्या गोष्टीतनं तुम्ही त्यांना सांगितलं की त्यांना या दोन गोष्टी सेव्हिंग अँड पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे त्यांना बरोबर लक्षात येईल. म्हणजे अगदी लहान मुलाला एक ऑनलाईन गेम खेळता येतो, त्याला ऑनलाईन ऑर्डर कशा करायच्या आहेत हे माहिती आहे, तर तुम्ही त्याला ऑनलाईन बँकिंगसुद्धा शिकवू शकता. नाव इन दीज डेज अवर किड्स अँड टीनेजर्स आर रिअली टेक्निकली अँड डिजिटली सेव्ही. म्हणजेच काय, 8 वर्षाच्या मुलालासुद्धा ऑनलाईन गेम कसा खेळायचा, यूट्यूबवर व्हिडिओ कसे पाहायचे आणि ऑनलाईन ऑर्डर कशी करायची हे सुद्धा माहिती असतं. सो लेट देम फायनान्शियल सॅव्ही ऑल्सो. म्हणजेच काय तर तुम्ही त्यांना फायनान्शियल लिटरेट केलं तर टेक्निकली आणि डिजिटली ते ऑलरेडी लिटरेट आहेत, आणि या गोष्टीचा फायदा ते त्यांच्या ऑनलाईन बँकिंगमध्ये किंवा तुम्हाला ऑनलाईन कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर जसे ते मोठे होतील 12 वर्षाचे, 15 वर्षाचे, 16 वर्षाचे, तर ते आपोआप त्यांचे सगळे ट्रान्झॅक्शन्स ऑनलाईन करायला लागतील, आणि याची मदत मला वाटतं घरच्यांनासुद्धा नक्कीच होऊ शकेल. सो टेक द ॲडव्हान्टेज ऑफ देअर एज. आता या एजमध्ये तुम्ही त्यांना वेळेवर शिकवलं तर टेक्निकली, फायनान्शियली आणि डिजिटली सॅव्ही होऊन ते नक्कीच त्यांच्या भविष्यातसुद्धा काहीतरी चांगलं करू शकशील. अँड द लास्ट 2 थिंग्स आर रिमेंड इन हिअर. द फर्स्ट थिंग इज दॅट लेट देम नो दॅट हाऊ हार्ड यू वर्क टू अर्न द लिव्हिंग. म्हणजे तुम्ही किती कष्टाने इथपर्यंत त्यांना आणून पोचवलेलं आहे, तुम्ही किती कष्टाने घर उभं केलेलं आहे, आणि इतक्या सहजतेमुळे तुम्ही जेव्हा पैसा उभा करताय तेव्हा तो त्यांना मिळतोय. तो सो लेट देम नो की प्रत्येक जगात आपल्याला कुठलीही गोष्ट सहजपणे मिळत नाही. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, लेट देम नो द पिटफॉल ऑफ डेप्ट. म्हणजे काय की लोन घेणं हे जेवढं आजच्या जगात सोपं आहे, आपल्याला अनेक फोन कॉल्स येत असतात की तुम्हाला आता पर्सनल लोन या पर्सेंटेजने मिळतं आहे, तुम्हाला होम लोन या पर्सेंटेजने मिळतं आहे. सो आपल्याला असं वाटतं की लोन घेणं खूपच इझी आहे. आजकालच्या मुलांना वाटतं लोन घेणं हे खूप इझी आहे, पण खरं तर लोनच्या मागे त्याचे किती चार्जेस असतात, त्याचा इंटरेस्ट रेट काय असतो, हे छोट्या गोष्टीतनं तुम्ही त्यांना सांगू शकतात. आजकाल मुलं मोबाईल रिचार्ज करायला जातानासुद्धा लोनवर रिचार्ज करतात, हे सुद्धा मला एक नवीन माहिती कळालेली आहे. म्हणजेच काय तर लोन घेणं आजकाल खूप इझी झालेलं आहे, पण त्याच्या मागचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, इंटरेस्ट रेट काय आहे, आणि लोन न घेता आपण जर का टीनेजपासून किंवा वयाच्या अगदी 15-16पासून जर का सेव्हिंग करायला सुरुवात केली तर त्यांचे जे लाँग टर्म गोल आहेत किंवा त्यांच्यासाठी तुम्ही पाहिलेली जी स्वप्न आहेत ते किती इझिली पूर्ण होऊ शकतील बिकॉज ऑफ सेव्हिंग, बिकॉज ऑफ रेग्युलर सेव्हिंग अँड पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, हे त्यांच्या लक्षात येईल. सो लेट देम नो द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द लोन और पिटफॉल ऑफ डेप्ट. To sum up, I must say that parents must focus on these 6 important things to inculcate financial habits into their teenagers. The first thing is let them know the difference between wants and needs. Involve them in the housing budget. Third, let them know the basics of finance and banking. Let them know the power of compounding, and let them know the power of saving. Let them know how hard you work to earn,
and last but not the least, that the pitfall of debts, that means the disadvantages of loans. So guys, I hope you like this video also. Please visit my YouTube channel Invest Smart Visakhabag for more and more videos. Don't forget to like, share, comment and subscribe my YouTube channel. This channel is about financial and investment awareness. Thank you for watching.